राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले। हे पालकमंत्र्यांशी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 25,000हून अधिक भटकी कुत्री असून या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। जनतेमध्ये या भटक्या कुत्र्यांच्या विरोधात अतिशय चीड असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांना कोंडून ठेवण्यासाठी निवारागृह बांधण्यासाठी 2.5 कोटीचा प्रस्ताव तयार केलेला आहे। तरी पालकमंत्री यांनी तात्काळ प्रस्ताव मंजूर करून महापालिकेला 2.5 कोटीचा निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना निवारागृह तयार करण्याचे आदेश दिले आहेत याची सुद्धा आठवण पालकमंत्र्यांना करून दिली। यावेळी पालकमंत्री यांनी सहकार्य आणि प्रस्ताव निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। शेखरी नामदार पृथ्वीराज बाबा पाटील, अविनाश मोहिते, रवींद्र वादवणे, हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, पैलवान प्रदीप निकम, मनोज साळुंके, शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अनिकेत अमरुळे, अरविंद यत्नाळे, गावभाग विभाग अध्यक्ष गजानन माने आदी पदाधिकारी उपस्थित होते।